लातूर शहरात डॉक्टर लहाने यांच्या हस्ते श्री क्लासेसचा शुभारंभ. प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांच्या निलंगा येथील 25 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या श्री क्लासेसला मिळालेल्या प्रचंड यशानंतर लातूरच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी लातूर शहरात या क्लासेसच्या शाखेचा शुभारंभ सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या हस्ते 25 डिसेंबर रोजी संपन्न झाला. जगप्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो, सर्व शहाणी सुरती माणसे जगरहट्टीशी जुळवून घेतात. काही चाकोरी बाहेरची व्यक्तिमत्व जगरहट्टीलाच आपल्याशी जुळवून घ्यायला भाग पाडतात. जगामध्ये जी प्रगती झालेली आहे ती अशा चाकोरी बाहेरच्या माणसाकडून त्यांच्या सदैव नाविन्याच्या शोधात असलेल्या वृत्तीतून झालेली आहे. मला वाटतं तरंगे सरांनी निलंग्यात जी प्रगती केलेली आहे त्याचं रहस्य जॉर्ज बर्नार्ड शॉच्या या वाक्यात दडलेलं आहे. तरंगे सरांचे श्री कोचिंग क्लासचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि तुम्हाला सांगतो मी की मला असं प्रेशर आणलं गेलं, प्रेशर की लगेच या, कारण निलंग्याचे लोक आले. पण खोटा बोलत निलंग्याचे लोक आले, चुळबुळ करायला लागले आणि पटकन या. मी कापाकापी करत होतो. तुम्ही अनुभवलंय मला मी कसा काम करतो. आणि तुम्हाला सांगतो की आमचा आणखी एक धागा दोरा उदय देशपांडे साहेबांचा फोन, सर तुम्ही काही करा पण या. आमच्या बोलतात नाही म्हणलं, बाबा थांब जरा, एक 10 मिनिटात जाऊन येतो. इकडे पण एक बोल देतो लोकांकडे. तर हे असं काम आणण्याने गेलं कारण आहे मला स्वतःला माहित नाही का, पण जिथं कुठं चांगलं घडतं कुठे असू दे त्याला सपोर्ट करा असं मला वाटतं. व्हेरेवर इट इज ओके. समजा एखादा विद्यार्थी हुशार आहे, मला वाटतं त्याला सपोर्ट करायला पाहिजे. एखादा शिक्षक चांगला शिकवतो, मला वाटतं त्याच्या पाठीवर थोप मारली पाहिजे. मला वाटतं एखादा डॉक्टर चांगल्या प्रमाणे काम करतो, आय एम विथ हिम, मला वाटतं मी त्याच्यासोबत राहायला पाहिजे. समाजामध्ये कोणीतरी सामाजिक बांधिलकीपासून काम करतं, मला वाटतं की आय शुड बी विथ हिम, म्हणजे त्याच्यासोबत आपण राहिलं. आय डोंट नो, पण हे समहाऊ माझ्या एका जिंदगीचा, माझ्या पेशीचा अविभाज्य घटक बनला. आणि त्यातच मग तरंगे सर झाले की ज्या माणसाला आपण काय करतो हे कळतं. म्हणजे काय, आता मी काय म्हणतो जरा शब्द समजून घ्या. आपण काय करतो हे कळतं, ती माणसं मोठी होतात. जरा स्टेटमेंट अडचणीचं केलंय मी, पण त्याचं जरा एक्सप्लेन करून सांगतो. म्हणजे काय, तर आपण शिक्षक आहे ना, तर शिक्षकीमध्येच आपण स्वतःला पूर्ण द्यावं. शिक्षक फुल लिस्ट, उदय देशपांडेंना सांगत असतो, गिव्ह टू द फुल लिस्ट. कुठलीही गोष्ट पूर्ण देऊन करायची. जिथं आपण आहे तिथं माणूस मोठा होतो. हे या माणसाने सिद्ध केलं, तरंगे सरांनी सिद्ध केलं. एखादा डॉक्टर कधी मोठा होतो, त्याला पेशंटच्या पलीकडे काहीच नाही आलं पाहिजे, तो माणूस मोठा होतो. त्याला कळलं पाहिजे की आपण कोण आहेत आणि कशासाठी आहेत, ती माणसं मोठी होतात. हे माणसं याला कळलं, यांनी नाडी सोडली नाही, यांना कळलं किंवा नाही. विद्यार्थी हा महत्वाचा कॉम्पोनंट असतो. मी त्यांच्या परिवारात कसा पडलो माहिती साहेब सांगत होते. त्या माणसाला मी ना फर्स्ट टाइम बघितलं, जसं मागच्या डिसेंबरमध्ये निलंग्यात फर्स्ट टाइम भेटलो आम्ही एकमेकाला. पण असं वाटतं गेली 40 वर्ष आम्ही एकमेकाचे मित्र आहे. हे आहे ना, तर हे क्रिएशन असतं. हे क्रिएशन करता आलं पाहिजे. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, जी गोष्ट इमानदारीनं, प्रामाणिकपणाने, कष्टाने होते ना, त्या गोष्टीला परमेश्वर भरभरून यश देतो, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यात काही शंका नाही. तुम्ही काम करा, कष्टाने करा, प्रामाणिकपणे करा, तुम्हाला यश मिळतं म्हणजे मिळतं. विषय कुठलाही असो, कुठलाही विषय असो. असं नाही की फक्त ह्याच फील्डमध्ये जायला पाहिजे. कुठल्याही फील्डमधली माणसं जेव्हा उंची गाठायला लागतात, समजून घ्यायचे त्यांच्या पायऱ्या एकदम मजबूत असतात. प्रत्येक पायरी इमानदारीची, प्रामाणिकपणाची, कष्टाची असेल ना, ती पायरी कधीच डगमगत नाही, किती मोठी बिल्डिंग बांधला. तर ही बिल्डिंग बांधण्याचं काम तुम्ही करताय तरंगे सर, असंच काम करा, सुंदर काम करा. ओके, आपल्या आयुष्यामध्ये विद्यार्थी हा जगातला सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असावा, हे ज्यांना कळलं ती माणसं मोठी होतात. आमच्याकडे एक बोंडगे नावाचे गुरुजी होते, बोंडगे नावाचे सर होते माझे. मी 10वीला असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलेला विद्यार्थी, आम्ही गरीबाचा मुलगा आहे, मला खूप जास्त अडचणी आहेत, मला असे काही ट्युशन नाही मिळाले. पण तुम्हाला सांगतो, त्यांना 4 बोटं होते, 5वं बोट नव्हतं. ठीक आहे, 5वं बोट त्यांना नव्हतं. त्यांच्या हाताची लांबी 1.5 फूट आणि त्यांची लांबी 3 फूट, असं त्यांचं साधारणपणे पिक्चर होतं. पण त्यांना गणित खूप आजही आहेत. आणि मी आज जेव्हा भेट त्यांच्या पाया पडल्याशी उठत नाही, मला खूप छान वाटायला लागतं. आय डोंट नो, पण ग्रेट पीपल. तुम्हाला सांगतो ना की ते वर्तुळ शिकत होते. वर्तुळ त्रिज्या काढायची, त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या काढणे. सगळेजण एज्युकेटेड आहात, त्रिज्या कळते. त्रिज्या काढायची ना, तर ते कंपास घेऊन मोजावं लागायचं. आणि कंपास घेऊन जेव्हा मोजायचं ना, ती मोजून ती त्रिज्या बोर्डवर काढावं लागायची.
ह्या सरांना तेवढे हाताची लांबी नव्हती, रुंदी उंची नव्हती, त्यांची सुद्धा उंची नव्हती. त्यामुळे ते बोर्डवरती असा चॉक घ्यायचे, अशी उडी मारून ते त्रिज्या काढायची, उडी मारून. हा तर ते चॉकनी उडी मारून त्रिज्या काढली. 3.5चं वर्तुळ म्हणजे 3.5च वर्तुळ निघायचं, कधीच न मोजता, कधीच. आता हा माणूस बघा, हा माणूस 10वीला जेव्हा मुलं जायची, दरवर्षी जायची ना कुठली बॅच, तर त्यांची 10 ते 4:30 आमची शाळा असायची, तर ते 9 वाजता यायचे आणि दररोज 1 तास मॅथचा क्लास एक्स्ट्रा घ्यायचे. त्या शाळेचा विठ्ठल लहाने आहे आणि त्या शाळेमध्ये राहून मला गणितामध्ये आउट ऑफ मार्क आहे, म्हणजे आउट ऑफ मार्क आहे त्या शाळेमध्ये. त्यामुळे हे कुणाचं क्रेडेन्शियल आहे मी का सांगतोय, हे 100% बोंडगे सरांचे क्रेडेन्शियल आहे, माझा नाही. ओके, आता हे का सांगितलं मी, तर उद्या विठ्ठल लहाने असा एक तयार होऊन त्यांना म्हणतो की सगळं क्रेडेन्शियल हे तरंगे सरांचं हे मला अपेक्षित असतं, हे अपेक्षित असतं. मी MCS प्लास्टिक सर्जरी करत होतो मुंबईमध्ये. MCH ही डिग्री आपल्या मेडिकल सायन्स मधली सगळ्यात शेवटची डिग्री. याच्यानंतर भारताच्या डिग्री नाही, डिग्री माझ्याकडे. अशा डिग्रीचा मी एकटाच लातूरमध्ये पहिला प्राणी. ह्या डिग्रीचा एकही डॉक्टर नसताना मी लातूरमध्ये आलो. तुम्हाला मी सांगत होतो लातूरमध्ये येण्याचे अनेक कारण आहेत, ते जाऊ द्या. पण तुम्हाला एक पॉईंट सांगत होतो, तिथे मी जेव्हा MCS प्लास्टिक शिकत होतो ना, डॉक्टर बमन डावर नावाचे माझे गुरु होते. ते मला त्यांची एक सिस्टीम होती. मी मराठी मीडियमचा विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेत शिकलेला पोरगा, कच्ची इंग्रजीचे नेहमी बांधे असणारा प्राणी. मी MCS प्लास्टिक सर्जरी ही देशातली सगळ्यात उंच डिग्री मेडिकल सायन्स मधली करायला गेलो. ते फक्त माझ्या भावांमुळे, पद्मश्री डॉक्टर तात्राव लहानमुळे मी ती डिग्री घ्यायला गेलो, कारण त्यांची इच्छा होती की ते नाही घेऊ शकले, माझ्या भावाने घेतली पाहिजे. त्यांनी सट्टा धरला होता, तू कर MCS म्हणून, मला घेऊन गेले. मी ते एक्झाम दिली, त्या एक्झाममध्ये मी पास झालो आणि मी MCSला जॉईन झालो. तिथे एक सर होते माझे, डॉक्टर BM डाव, जरा बारका नाही का, मी प्रसंग का सांगतोय नंतर सांगतो. आणि त्यांना फोन करावा लागायचा 1 डे बिफोर, समजा उद्या, की सर उद्या ह्या ऑपरेशन्स तुम्ही करणार आहेत, एवढे ऑपरेशन्स टोटल आहेत, असा एक फोन करावा लागायचा. मी त्यांचा रेसिडेंट म्हणून जॉईन झालो, त्यांच्याकडे मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर त्यांना फोन, त्यांची स्टाईल असायची, त्यासाठी मी इंग्रजीचे क्लास लावले. तुम्हाला काय सांगा, कारण त्या स्टाईल इंग्रजी बोलायचं, म्हणजे सरांच्या भाषेत बोलायचं. टुमॉरो यू हॅव 3 पेशंट्स लिस्ट अँड व्हॉट टाइम विल बी देअर, म्हणजे त्या भाषेत, त्याच लँग्वेजमध्ये माझा सिनेमा लिहून द्यायचा, मी वाचायचो. 6 महिने वाचत होतो, त्यानंतर मी क्लास लावले. आता जरा इंग्रजी चांगली येते ते दावर सरांमुळे, बाकी काही कारण नाही. पण मी सांगत होतो, दावर सरांना फोन केला की सर उद्या किती वाजता येणार आहात. दावर सर सांगायचे वेल विठ्ठल VITHL असं माझं स्पेलिंग आहे. ते डबल टी नाही लिहिलं, का नाही लिहिलं मला माहित नाही, पण सिंगल टी आहे, ते विठ्ठलच वाचायचं. ते वेल विठ्ठल, ते शेवटपर्यंत मला विठ्ठलच म्हणायचं मला. वेल विठ्ठल आय विल बी देअर बाय 8:13 AM in the morning. ही त्यांची स्टाईल होती बोलायची. वेल विठ्ठल आय विल बी देअर 8